राम मंदिर। गेली अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती त्या प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतल्या मंदिराचं निर्माण कार्य पूर्ण झालंय। याच मंदिरात 22 जानेवारीला होणार आहे रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना। अयोध्येप्रमाणे गुजरातच्या सुरतमध्येही राम मंदिर निर्माणाचं कार्य जोरात सुरू आहे। होय, पण हे राम मंदिर बनतंय लाकडापासून। या फॅक्टरीत लाकडाच्या 500 तुकड्यांपासून राम मंदिराच्या प्रतिकृती बनवल्या जात आहेत। प्रत्येक घरात मंदिर या उद्देशानं राम मंदिराच्या या प्रतिकृती तयार केल्या जात आहेत। या 30 महिला दिवसाला जवळपास 100 प्रतिकृती तयार करतायत। राम मंदिर पिछले 3-4 महीने से हम लोग बना रहे हैं। उसमें खासियत ये है कि उसमें डिजाइनिंग जो हमारे डिजाइनिंग का मास्टरी है, और डिजाइनिंग के बाद जो कटिंग, पेस्टिंग, असेंबलिंग, वहाँ तक की जो प्रोसेस है, वन टाइप ऑफ पजल। और सेल की बात करते हैं तो हम लोग ऑनलाइन प्लेटफॉर्म पर, वेबसाइट पे हम लोग सेल करते हैं, और पूरे इंडिया में से अभी ऑर्डर शुरू हो गया है। राम मंदिराची प्रतिकृती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या प्रत्येक तुकड्यावर बारकाईनं नक्षीकाम करण्यात आलंय, जेणेकरून राम मंदिराचं हे मॉडेल यासारखं हुबेहूब दिसेल। राम मंदिराच्या या प्रतिकृती 4 इंचापासून ते 4 फूट अशा 5 वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहेत। राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरातून सुरतमधल्या या प्रतिकृतींना चांगलीच मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।